त्वरित विनंती करेन की या ठिकाणी आपण यायचंय. ढोलवाद्य ज्यांनी केलं सत्कार केला सर्वांना. हॅलो, सर्वांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचं. ढोल तासांच्या गजरात त्यांचं आगमन झालेलं पाहायला भेटलंय. दोन्ही संघ आणि आदरणीय सन्माननीय बाळशेठजी मयेकर यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रगीत जिनी म्हटलं तीर्था मयेकर यांना देखील विनंती करेन आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. विनंती करेन की आपण त्या ठिकाणी यायचंय. आणि त्यानंतर दोन्ही संघाचे संघ मालक नागवेकर सर आणि त्रिमुखी संघाचे आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी यायचंय. त्यानंतर जे आपण राष्ट्रगीत ऐकलं ते राष्ट्रगीत ज्यांनी म्हटलं त्यांचा देखील यावेळी यथोचित गौरव या ठिकाणी केला जाईल. तीर्था मयेकर आणि रुचा मयेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला देखील जाईल. टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतर योगेश उत्तेकर सर 65च्या बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जायचं सत्कार केला जाईल. योगेश सर आपल्याला विनंती असेल आपल्याला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. विनंती करेन की 65चा बादशाह म्हणून सर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल थँक्यू असेल. यानंतर दोन्ही चला मैदानाच्या दुसरी बाजूने आपण स्टँडिंग ओवेशन करून घ्या. यानंतर नाणेकौड केली जाईल. त्याचप्रमाणे त्रिमुखी कोळंबे संघाचे संघ मालक आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी यायचंय. आपला या ठिकाणी सत्कार करताना पाहायला भेटलेत. त्रिमुखी संघाचे संघ मालक पाहायला भेटलेत. त्यांच्याकडे आपण संघ येस त्रिमुखी संघाचे संघ मालक आहेत बंटी पवार यांना विनंती करेन पण रवींद्र भात्रे सरांचा यावेळी सत्कार करायचा आहे. एकदा 2 टाळ्या होऊन जाऊ दे. बंटी पवार यांना विनंती करेन की आपण सत्कार करायचा आहे. त्यानंतर हापूस ॲग्रो ऑल शिरगावचे बंधू नागवेकर आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी या. आपला देखील यावेळी सत्कार केला जाईल. आदरणीय बाळशेठ मयेकर यांना विनंती करेन की आपण हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. ओटू सरदार शेख. थँक्यू सो मच. दोन्ही संघ मालकांनी थांबायचं आहे तेच आणि त्याचबरोबर कर्णधार आता मैदानामध्ये येतील नाणेफेकीसाठी. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ते क्षण तुमच्या भेटीला आलेत. म्हणजे सोमेश्वर प्रीमियर लीग मधील हा अंतिम सामन्याचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय बाळाशेठ मयेकर साहेबांना विनंती करतो की आपण या फायनलचा ते टॉस करतील परंतु तत्पूर्वी आम्ही यथोचित सन्मान या ठिकाणी करतो. सन्माननीय प्रशांतजी चाळके सर यांचा आम्ही यथोचित सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. त्याचबरोबर अक्षयजी पिल्लणकर सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. या स्पर्धेतील रनर अपची ट्रॉफी यांनी स्पॉन्सर केले. थँक्यू सो मच पिल्लणकर सर. हो हो चेक हो हो. त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचे. दोन्ही संघाचे कर्णधार त्यानंतर मुंदार कदम सर आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील त्या ठिकाणी एक बार जोरदार ताली होनी चाहिए. फाइनल मुकाबले का टॉस के लिए
और टॉस जीता है हेड यानी कि हापुस एग्रो और शिरगांव। जोरदार ताली होनी चाहिए दोस्तों। दशरथ सेलार और मंदार करम सर इन्होंने नेक्स्ट ईयर 2025 के लिए विनर और रनर अप की ट्रॉफी स्पॉन्सर करने का ऐलान किया है। उनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए। बड़ी प्रतियोगिता का कौन नहीं हिस्सा बनना चाहता मयकर साहब? आपकी जगह कोई नहीं ले सकता, आपकी जगह बरकरार है। तो भाई टॉस जीता है फाइनल मुकाबले में, तो क्या गेंदबाजी या बल्लेबाजी? गेंदबाजी करेंगे इस बार गेंदबाजी, क्योंकि बल्लेबाजी करते हुए ज्यादा रन बने थे, इस बार कुछ रिस्क नहीं लिया। ओवर ज्यादा निकल रही है, 5 ओवर निकल रही है, चेस करने का हम लोग ये डिसाइड कर रहे हैं। 1 ओवर ज्यादा है। अच्छा, तो जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे जासिम भाई, फिर से एक बार जिम्मेदारी इस मुकाबले में रहेगी। पुराना चावल है, बोलने की जरूरत नहीं। यानी कि वो बनेगा, अच्छा बनेगा, पकेगा पकेगा। जी हाँ। तो क्या कहेंगे दर्शकों को जो इतनी उम्मीद लगाकर बैठे हैं कि हापुस एग्रो और शिरगांव की टीम यहाँ पर विनर बनेगी? मैं दर्शकों से सिर्फ इतना कहूंगा, हापुस एग्रो या त्रिमुखी का ऐसा कुछ नहीं है। क्राउड बहुत जबरदस्त है यहाँ पर, पूरा एंजॉय करेंगे क्रिकेट को। फुल एंजॉय चल रहा है, अभी फिलहाल तो चल रहा है। तो फाइनल के बाद और सेलिब्रेशन का मौका देंगे इंशाल्लाह जरूर। इंशाल्लाह। बहुत बहुत शुभकामनाएं फाइनल के लिए। तो जैसे टॉस जीता, हमने इनसे ओपिनियन ली। पहले इन्होंने कहा कि हम गेंदबाजी करेंगे, हम उनके ओनर की ओर चलते हैं। प्लीज वेलकम। नक्कीच मला माहिती आहे सरांबरोबर मी खेळलोय क्रिकेट। नाईन भंडारीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे। जे उत्कृष्ट क्रिकेटपटूच अशा सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकतात। नो डाऊट मयकर साहेब आहेत, ते वेळोवेळी करतातच, परंतु या वेळेला दादांनी सपोर्ट केला या संघाला। सर काय म्हणाल? तुमचा संघ अप्रतिम कामगिरी करतोय। हो हो हो, माझा मित्र भाई शेटे यांनी मला फोन केला होता की बंधू दादा की तुम्हाला स्पॉन्सरशिप करशील का? दुसऱ्या मिनिटाला त्याला सांगितलं की तू काय तुझ्या मनाला वाटेल ते तू कर, मी तुझ्या बरोबर आहे। आणि त्याचा सार्थ आज ही माझी टीम फायनल मध्ये उत्कृष्टरित्या खेळली आणि पोहोचली आहे। चांगला खेळ त्यांनी केला आणि त्याचबरोबर माझे बाहेर ओरडणारे सहकारी हे माझ्या बरोबर कायम असतात आणि त्यांचाही सपोर्ट मला असतो। आणि शेवटी नशीब असतं, त्याचे कर्म चांगलं आहे, त्याला ईश्वर फळ देतोच देतो। आता गेल्या 15 दिवसापूर्वी हातीशी ट्रॉफी पण माझ्याच संघाने तिथे मारली सलग दुसऱ्या वर्षी। आणि आता लागोवेळ बॅक टू बॅक ही माझा संघ आता परत फायनलला आलेला आहे। धन्यवाद आणि जय हनुमान क्रीडा मंडळाला मी धन्यवाद देतो। सुंदर असं आयोजन केलेलं आहे। या वर्षी मला करायला काय मिळालं नाहीये, पुढच्या वर्षी 100% मी त्यांना मदत करणार, त्यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। त्याचबरोबर येथे जमलेले सगळ्या खेळाडूंनी खूप सुंदर चांगला खेळ खेळावा आणि कमिटीला सहकार्य करावं हीच मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द। थैंक यू सो मच। तो ऐसा करना कुछ गलत नहीं होगा। हापुस एग्रो का समय शुरू हुआ है। क्या बात है, जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए। तो थैंक यू सो मच। प्लीज इनसे भी बात होगी, इसमें कोई दोहराए नहीं है। देखिए खिलाड़ी तो दमदार खेलते हैं, कैप्टन के पास बाहर बाद में जाते हैं। नक्कीच सर, मी तुम्हाला पहिल्या रजनीपासून पाहतोय, पूर्ण जीव ओतता तुम्ही मैदानाच्या बाहेर असून, म्हणजे जे स्वप्न तुम्ही पाहिलंय ते सत्यात आज उतरणार। इथे मी 5 वर्ष मी प्रयत्न करत होतो, पण आज पहिल्यांदाच मी इथे फायनल पर्यंत मला भरपूर आनंदी आहे। मला चांगलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचे। ज्या वेळेला गोलंदाजी होत होती, मला वाटतं आमच्या साऊंड पेक्षा तुमच्या सर्व प्रेक्षकांचा आवाज जास्त होत होता। तुमच्या सर्व पाठीराख्यांसाठी सर काय सांगाल? त्यांनी मला खरोखर चांगली साथ दिली। काही दुविधा नाहीये, आपल्या मागे पूर्ण मला वाटतं कोळंबे गाव या ठिकाणी आहे आणि तो पुन्हा एकदा या अंतिम फेरीमध्ये आम्हाला सपोर्ट करणार। आणि तुमच्या संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? संघाची खरोखर मला 2 आपले आणि आपला टॅबो दिने खरोखर जबरदस्त कामगिरी चांगले कामगिरी केली, त्यामुळे मी त्यांची आणि जय हनुमान क्रिकेट मंडळाने सर्व हे करतो। थैंक यू सो मच सर, तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील। थैंक यू सो मच। ये फाइनल का मुकाबला अब तुरंत ही आपके सामने आएगा। यानंतर एक सन्मान चिन्ह दिलं जाईल दशरथजी शेलार यांना विनंती करेन आपण या ठिकाणी या। आणि त्याचप्रमाणे सर्व अतिथी मान्यवर आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरचा
पुढच्या वर्षी 2025 जी SPL होणार आहे त्यासाठी प्रथम येणाऱ्या संघासाठी जे आकर्षक चषक आहे ते दशरथजी शेलार यांनी देण्याचं यावर्षी आयोजित केलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दशरथजी शेलार साठी. आणि त्यानंतर अभिजित घोडके सर यांना देखील यावेळी सन्मान चिन्ह दिलं जाईल. एक स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना देखील यावेळी सन्मान चिन्ह दिलं जाईल. सर आपण पुढे यायचंय. यांना देखील गौरव केला जाईल. खूप तोलामुळाचं कार्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर मंदार कदम सर आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी या. पुढच्या वर्षी होणाऱ्या द्वितीय म्हणजेच उपविजेत्या संघासाठी त्यांनी डिक्लेअर केलं आहे की आम्ही ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. यांचा देखील या ठिकाणी गौरव केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत आतापासून 2025 ची तयारी आपल्याला पाहायला भेटली आहे. एकदा जोरदार टाळ्या या सर्व संघांसाठी झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर टोटल 16 संघांनी भाग घेतला आणि 16 मधून टोटल 2 संघ आपल्याला पाहायला भेटलेत. एका साईडला असेल हापूस ॲग्रो हॉल शिरगाव तर दुसऱ्या साईडला त्रिमुखी कोळंबे. येस तर नक्कीच वेळोवेळी सन्माननीय बाळाशेठ माईकर साहेब एक मोठं अनाऊन्स करून चकित करून सोडतात सर्व क्रिकेटपटूंसाठी. तर विनंती असेल तर पुढच्या वर्षीसाठी काय म्हणाल सर? नक्कीच थँक्यू सो मच. त्यांनी सांगितलंय मी या SPL साठी आहे आणि राहणार. थँक्यू सो मच. बाळासाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. फायनलचा थरार आपण अनुभवला. ही एकमेव अशी स्पर्धा आहे बाळाशेठ त्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर शोधावे लागत नाही. आपल्यासारखे आवर्जून हजर राहतात म्हणूनच ही SPL 19व्या पर्वामध्ये पदार्पण केले आणि लवकरात लवकर सुवर्ण महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करणार. जसं NHD राजापूर यांनी केलंय त्याच्याच पाठोपाठ SPL चा थरार देखील आम्हाला सुवर्ण महोत्सवापर्यंत अनुभवायला मिळेल. सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या अंतिम सामन्याचा आनंद घ्या. सर्व मायबाप क्रीडा रसिक एकदा फायनल साठी जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो. क्या बात है. यस धन्यवाद डीजे धन्यवाद. त्यानंतर अजून एक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेझेंट पावर्ड बाय पंकज मारुती पुसाकर रत्नागिरी प्रीमियर लीग RPL चा थरार काही दिवसातच आपल्याला पाहायला भेटणार आहे. RPL रत्नागिरी प्रीमियर लीग जरूर पाहायला भेटणार आहे. तरी सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यानंतर आपण पाहणार आहोत याची डोळा त्याची सोहळा रंगणारी इथून SPL चा अंतिम महासोहळा. येस OTDJ
थँक्यू. आपण पाहतो जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग ही गतवर्षी चालणारी स्पर्धा आपण पाहायला भेटली. या वर्षी आपण पाहतो रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून 2 वर चित्रीकरण केले जात आहे. लेट्स गो ड्रोन. येस, ड्रोनच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाणारी स्पर्धा पाहायला भेटली आहे. सर्व खचखच भरलेला स्टेडियम आपल्याला पाहायला भेटलाय. आपण पाहतोय सोमेश्वर प्रीमियर लीग जल्लोष नाईट अँड रनचा. येस, ओटू सर. ज्या आतुरतेने ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण आता इथे येऊन ठेपले. अंतिम सामना, अंतिम रचितला अंतिम सामना इथे आपण पाहणार आहोत. दीपक मयेकर आणि रूपम मयेकर यांना विनंती आपण या सामन्याचा अंतिम सामन्याचा सामनाधिकारी म्हणून कामकाज इथे पाहावं. दीपक मयेकर आणि रूपम मयेकर आपण पंचांची भूमिका पार पडाल. SPL चा थरा 2024 पर्व इथे आपण पाहतोय. पर्व 19वे आणि सन्माननीय आमचे प्रमुख अतिथी बाळाशेठ मयेकर यांचं मंचावरती आगमन झालेलं आपण पाहिलंय धूमधडाक्यामध्ये, डोलांच्या गजरामध्ये, आणि त्यांचं स्वागत इथे आपण केलंय. आणि त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चालणारा हा अंतिम सामना, मेगा फायनलचा हा सामना आहे. आणि क्रिकेटचा थरार इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आणि तोच आपण पुन्हा एकदा इथे अनुभवणार आहोत. उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. नाणेफेकीचं कौल इथे जिंकले गेले. हापूस ऍग्रो ऑल शिरगाव संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, कारण या रणनीती क्लिअर आहे. 5 षटकांचा खेळ आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा इथे इरादा असेल. कारण जे चित्र आतापर्यंत फर्स्ट इनिंग मध्ये त्रिमुखी कोळंबेने केले, दोन्ही वेळा नाणेफेक जिंकली आणि दोन्ही वेळा त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आणि तीच रणनीती या हापूस ऍग्रो ऑल शिरगाव संघाने इथे स्वीकारलेलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्रिमुखी कोळंबे संघाकडून. राहुल सुरबाडी म्हणजेच आपल्या सर्वांचा लॅबो, कल्याणचा हा चमचमदा सितारा, अंडर क्रिकेट मधील एक चांगलं नाव. आणि पहिलाच लॅबोचा पहिला सामना आपण पाहिला होता मुरुगवाडा चॅम्पियन ट्रॉफी, 1 लाखाच्या ट्रॉफी मध्ये पहिला दाखल झालेला खेळाडू लॅबो, आणि तिथपासून रत्नागिरीला सुपरिचित असणारा असा खेळाडू, कल्याण ला बिलॉंग करणारा खेळाडू राहुल सुरवाडे म्हणजेच आपल्या सर्वांचा लॅब होता. दुसऱ्या बाजूला अंधेरीचा स्टार खेळाडू दिवेश पाडावे. ऑफ साइड 4, लेग साइड 3. अंतिम सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी एकदा जयघोष होऊन द्या. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा जय. पहिली या ओव्हर घेऊन इथे मैदानात दाखल होतोय. यावी राईट हँड राऊंड ओव्हर दी विकेट मंदार, ज्यानं पनवेल गाजवलं, ज्याने मुंबई गाजवली, ज्याने डोंबिवली गाजवली, आपल्या बहारदार गोलंदाजी, रॅपिड गोलंदाजीवरती अनेक फलंदाजीची ज्यांनी बंबेले उडवले ना, तो यावी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओव्हर दी विकेट आणि त्या दरम्यान स्ट्रायकिंग गेनला लॅबो, एका बाजूला रत्नागिरी एक्सप्रेस, दुसऱ्या बाजूला कल्याणचा सितारा इथे खेळताना दिसतोय. ऑल सेट. उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंदार सनगरेचा पहिला चेंडू, अंतिम सामन्यातला पहिला चेंडू, बॅकहँड डिलिव्हरी ऑन द स्ट्रेट ड्राइव्ह, नो चान्स फॉर एनी प्लेयर, बॉल गोज टू बॅकहँड फॉर 6. व्हाट अ शॉट. अप्रतिम सुरुवात, लॅबोचा हल्ला, 6 धावांचा डल्ला, अप्रतिम रॅपिड शॉट सेट, नो चान्स. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला मिळाली नाही संधी आणि पहिलीच पाहायला मिळाली 6 धावांची बंदी. लाजवाब. ये आसमान का इशारा है, कल का सूरज हमारा है. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळतोय स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली यावी 8 अंकावरती. दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते लॅबोच्या माध्यमातून. आणि यावी मंदार सनगरवरती पुन्हा एकदा तो हल्ला चढवता इथे दिसतोय. धावांचा डल्ला इथे मारताना दिसतोय. दमदार स्टार्ट इथे बनावी लागेल. लॅबो पुन्हा एकदा सज्ज होतोय. मंदार सनगरे बॉलिंग मार्क मध्ये इथे सज्ज होईल. सुपर ओव्हरचा हा सुपर खेळ इथे आपल्याला पाहायचा आहे. सुपर
वरचा हा सुपर खेळ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कचाकच बनलेले हे क्रीडांगण इथे आपल्याला अनुभवते आणि हे वैशिष्ट्य एसपीएलचं जिल्ह्यामध्ये नाव दिले अशी स्पर्धा संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या स्पर्धेकडे लक्ष लागून राहते ना अशी ही स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये संपन्न होताना इथे आपण पाहतोय. मंदार पुढचा चेंडू घेऊन रिटेन ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इथे सज्ज होतो लॅबोला फेकला जाणारा हा बॉल इथे सज्ज झालाय. यस बॅकहँड पुन्हा एकदा हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल मिळतील इथे बाईच्या स्वरूपात दोन धाब्याने धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. दमदार सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाले. त्रिमुखी कोळवे संघाच्या या सलामीच्या जोडीकडून काल पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि आगाज दिलाय. मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे हल्ला करण्यासाठी ते दाखल झालोय. पहिल्या चेंडूमध्ये केलेला प्रहार आणि आलेला षटकार आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मंदार पुढचा चेंडू घेऊन पाहूया कशा पद्धतीने यानंतर लॅबो इथे खेळतोय. दिवेश नॉन स्ट्राईक इनला इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हरी होती रॅपिड टाकायचा होता. स्वेर मारा रन्सनच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. थोडीशी खराब दिशा इथे पाहायला मिळाली. मंदार याची बॅकहँड डिलिव्हरी वारंवार करताना इथे पाहायला मिळालाय. मनगडचा वापर करून गोलंदाजी करताना इथे आपण पाहतोय. तो मंदार संघ याला पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस मिडानच्या दिशेने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला भावाच्या पाहायला मिळालं. निश्चितच त्याने इथे एक षटकार रोखलाय असं आपण पाहू शकतो. फटका क्लासिकल होता. मनगडाचा वापर होता. लंग कार्पेट खेळला होता. मिड विकेट आणि मिड ऑनच्या दिशेने लगवलेला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल इथे आलंय. मंदारला डॉट बॉल फेकावे लागतील. कमबॅक करून द्यावा लागेल कारण पहिलं षटक जर इथे महागडं ठरलं तर येणाऱ्या गोलंदाजावरती ड्रॉप होते. इथे झेल दिसतलाय. खेळ पण दिसत नाही की काय मॅच पण दिसत नाही की काय कारण लॅबो सारखा एक उत्कृष्ट कारण शॉर्टलेनच्या थोडासा पुढे ठेवलेला हा बॉल फक्त मनगटाने मिड विकेटला खेळायचा होता. उशिराने बॅट बॉलवरती आली आणि इथे एक झेल निसटलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या आहे 11 धावा बिनबाद 11. एक षटकार इथे पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंडला यावी दिवेश पाराबे अंधरीचा हा खेळाडू आणि यावी सलामीची भूमिका दोन्ही आयकॉन प्लेअर इथे करताना पाहायला मिळतात. बॉलिंग बारवर येतोय डीवाय एक्सप्रेस पांडा. अक्षय गुरव या क्रीडांगणावरती याची वारंवार दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. गतवर्षीही याने दमदार कामगिरी केली. लाजवाब त्याचा खेळ पाहायला मिळालाय आणि याही वेळी पहिले षटक घेऊन इथे दाखल होईल. वैयक्तिक कोठ्यातील संघाकडून दुसरं षटक पांडा याच्या हातामध्ये सोपवला जातोय. हा बॉल थोडीशी बातचीत होईल चर्चा होईल. यष्टीरक्षकाची भूमिका इथे आपल्याला भाई करताना पाहायला मिळालाय आणि यावी लेग स्लिप घेतली गेले. मंदार संघाला लेग स्लिप आणलं जातंय म्हणजेच काय तर मिडल स्ट्रिकला टार्गेट करणारी गोलंदाजी पांडाच्या माध्यमातून. पहिला असा चेंडू यावी दिवा एक्सप्रेस पांडाच्या माध्यमातून. अक्षय गुरव आणि स्ट्रायकिंग एंडला यावी दिवेश आहे. स्वीप शॉट रिव्हर्स स्वीप शॉट खेळतोय गलीच्या दिशेने. ढकललाय हा बॉल येते तिथे दोन धाब्याने धावसंख्या पोहोचेल 13 या अंकावरती. एक सेन्सिबल क्रिकेट इथे आपण म्हणू शकतो कारण यावेळी थोडासा लो फुल टॉस बॅट वरती घेतला. फक्त दिशा दिली गलीच्या दिशेने ढकललाय आणि 2 धाबा इथे मिळाल्यात. दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते त्रिमुखी कोळंबेच्या संघाच्या माध्यमातून. पांड्यावरती हावी ठरणं गरजेचं आहे. अक्षय गुरवच्या वरती हावी ठरणं इथे अपेक्षित आहे आणि त्यामुळे दिवेशी कामगिरी करेल का पाहणं गरजेचं असेल. यावी टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा यावी जोरदार अपील केलं जाते.
संघांच्या माध्यमातून इथे केला जाईल, परंतु सर्वांचं लक्ष पंचांच्या निर्णयाकडे. लेग बाईच्या स्वरूपात येथील मिळतील 2 धावा. 2 धावेने धाव संख्या पोहोचेल. यावी बिनबाद 15 अंकावरती. षटक क्रमांक दुसरे इथे प्रगतीपथावरती अक्षय गुरव बॉलिंग मार्गवरती लेफ्ट हँड राऊंड द विकेट. दिनेश इथे सज्ज होईल. ऑफसाइड 3 लेग साइड 4 लेग स्लिप इथे घेतला गेलाय. मंदार सनगरीला तिथे उभं केलं जात आहे. यावी पोया कशा पद्धतीने पुढचा चेंडू ते फेकला जाईल. यावी फेकलेला बॉल आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका आहे. यावी पॉइंटच्या दिशेने कॅरी होतोय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. आणखी एकदा 2 धावा इथे मिळत आहेत. दमदार क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते दिवेश कडून. कारण अक्षय गुरवची गोलंदाजी पुरेपूर या आधीही अनेक सामन्यांमध्ये तो खेळून काढले आणि त्यामुळे यावी फक्त दिशा देण्याचं काम तो करतोय. अप्रतिम फटके इथे सिलेक्ट करताना पाहायला मिळालाय तो दिवेश. अक्षय पुढचा चेंडू घेऊन दिवेश साठी यावी फेकलेला बॉल पुन्हा एकदा यावी बॉक्स आउट. महत्वाचा बोरा दिवेश पारवे बॅक टू पेव्हिलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना लोकल बॉय आहे आणि यानं रत्नागिरी तालुका अक्षरशः आपल्या दमदार फलंदाजीच्या जीवावरती अनेक सामने एक हाती फिरवण्याची क्षमता राखणारा हा खेळाडू. परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. सेमीफायनल मध्ये दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून झाले. परंतु समोर आहे दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव पुढचा चेंडू घेऊन. लेग साइड 3 ऑफ साइड 4 फील्ड मध्ये थोडासा बदल, परंतु यावी लेग साइडला लेग स्लिप आहे. यावी मंदार सनगरेला इथे कायम ठेवले गेले. यावी रिव्हर्स फटका पॉइंटच्या दिशेला चेंडू कॅरी होतोय. इथे मिळते 2 धावा. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. बॉलला बॅट वरती येऊ दिलं आणि फक्त दिशा दिले. एक चांगला टॅप इथे पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19. 8 धावा इथे या षटकामध्ये खर्ची पाडल्या गेले. महत्वपूर्ण हा अंतिम सामन्याचा थरार इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. पाहिजे तिसरे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. राऊंड विकेट मारा करण्यासाठी इथे दाखल झालाय हापूस अग्रो ऑल शिरगाव संघाचा किरण शिंदे मॅन फ्रॉम डोंबिवली. डोंबिवलीचा हा खेळाडू समोर आहे कल्याणचा सितारा लॅबो. किरण शिंदे विरुद्ध लॅबो असं हे द्वंद्व क्रिकेटच्या या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. एसपीएलचा थरार किरण शिंदेचा हा पहिला बॉल. लॅबोसाठी लॅबोच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते स्माईल. यावी टाकलेला बॉल दिशाभर काढले नो बॉल इथे करार केला गेलाय. पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय आणि ही स्माईल खूप काही सांगून जाते. दबाव गोलंदाजावरती आहे. लॅबोलाही माहिती आहे मला मैदानात टिकून राहायचंय, याच्यावरती प्रहार करायचंय, हे षटक इथे खेळून काढायचंय, जास्तीत जास्त धाबा संघाच्या खात्यामध्ये जोडायचे. मी जर इथे धाबा जोडल्या गेल्या तरच माझा संघ अंतिम विजेता ठरू शकतो. आणि हे बलेबाजी जाणून यावी लॅबो स्ट्रायकिंग गेंडला पुन्हा एकदा किरण शिंदे पुढचा चेंडू घेऊन यावी टेकण्यासाठी इथे होतोय सज्ज. फेकलेला हा बॉल चेंज ऑफ पेस आहे. यावी इन स्विंग पाहायला मिळालाय. जोरदार अपील केलं जात आहे. दबाव इथे निर्माण केला जाईल. एक चिकी पर्व 19 जयनुमान क्रिकेट मंडळ
आणि पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. नॉट आउट. एक रन इथे जोडली गेली. धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. षटक क्रमांक 30 इथे प्रगतीपथावरती. धावसंख्या पोहोचले 21 अंकावरती. पुन्हा एकदा बादची तिथे होताना पाहायला मिळते. यानंतर कशा पद्धतीने खेळ इथे रंगेल ते पाहायचंय. धावसंख्या 21. एक गडी बाद 21. प्रथम फलंदाजी करताना या त्रिमुखी कोळंबे संघ इथे आपण पाहतोय. बॉलिंग मार्ग मध्ये सज्ज आहे किरण शिंदे. बातचीत वारंवार बातचीत इथे आपल्याला पाहायला मिळते. खचाखच बनलेले क्रीडांगण क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं द्वंद्व इथे आपण पाहतोय. आतापर्यंत सरस अशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते ते त्रिमुखी कोळंबे संघाच्या माध्यमातून. बॉलिंग मार्फत इथे सज्ज होईल पुन्हा एकदा किरण शिंदे. समोर आहे तो यावी प्रतीक म्हणजे सर्वांचा लाडका टॅटू. यावी फेकला जाणारा या षटकातील पुढचा चेंडू प्रतीक साठी. प्रतीक इथे होते तयार. यावी हा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिले. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन आहे तिथे. 2 धावा आणखी मिळतात संघाच्या खात्यामध्ये. दर्जेदार क्रिकेट इथे आपल्याला प्रतीक कुडवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगला फटका इथे निश्चितच खेळताना पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान एक विनंती आहे, आपण कोणी पर्सनल कमेंट्स खेळाडूंमध्ये टाकू नका, कारण हे खेळाडू आपल्या इथे खेळ दाखवण्यासाठी दाखल झाले. त्यांचाही खेळाचा सन्मान राखणं आपले परम कर्तव्य आहे आणि त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल पर्सनल कमेंट इथे पास करू नका. यावेळी डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. कमबॅक करताना किरण शिंदे इथे पाहायला मिळेल. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. षटक क्रमांक 30 इथे प्रगतीपथावरती. एकूण 5 षटकांचा हा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण शिंदेने मात्र चांगली सुरुवात इथे आपल्याला संघासाठी करून दिले. पहिले 2 चेंडू 2 धावे इथे खर्ची पडल्या, परंतु एकही मोठा फटका इथे मात्र या षटकामध्ये आलेला पाहायला मिळत नाहीये. किरण शिंदेचा पुढचा चेंडू प्रतीक साठी. प्रतीक तयार. लेग साइड 4 ऑफ साइड 3. यावी टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा स्लो पाहायला मिळतोय. लेग स्वीपचा केलाय वापर. एक स्वीप शॉट इथे पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होईल. 2 धावा आणखी मिळत आहेत संघाच्या खात्यामध्ये. अप्रतिम फलंदाजी इथे पेश करतोय ती ही सलामीची जोडी. प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. किरण शिंदे ऑन दी मार्क. स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. धावसंख्या इथे पाहायला मिळते 25 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू किरण शिंदेसाठी. किरण शिंदेच्या माध्यमातून प्रतीक कुडव. स्ट्रायकिंग एंडला यावेळी पोया कशा पद्धतीने फेकला जाईल हा बॉल. पुन्हा एकदा स्वीप शॉट आहे. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक सरतोय असा फॉल. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. षटक क्रमांक 30 इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना त्रिमुखी कोळंबे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 27 धावा. एक गडी बाद 27 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. अजूनही 2 षटके इथे बाकी आहेत. कोणत्या संघाच्या खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू इथे सोपवला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. अतिशय दमदार आयोजन नियोजन असणारे एक रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अंतिम सामना 2 बेस्ट वर्सेस बेस्ट यांच्यामध्ये चाललेली लढत. एका बाजूला आयकॉन प्लेअर आपण त्रिमुखी कोळंबे संघाकडून राहुल सुरवाडी म्हणजेच आपला लॅबो, दिवेश पारावे अंधेरीचा हा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला हापूस ऍग्रो संघातून खेळताना दिवा एक्सप्रेस पांडा म्हणजे अक्षय गुरव आणि त्याचबरोबर डोंबिवलीचा अंडर क्रिकेट मधील एक सितारा किरण शिंदे यांच्यामध्ये चाललेली लढत भिडत आपल्याला इथे पाहायला मिळते. यावी चर्चा चालली, बातचीत चालली, गेम प्लॅन आखला जातोय. कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल 4थं षटक हे इथे पाहणं गरजेचं आहे. सामना रंगणार आहे. हे युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे बॅट अँड बॉल मध्ये.
परंतु कोणता संघ इथे सरस ठरेल, कोणत्या संघाची कामगिरी इथे सरस ठरेल ते इथे आपल्याला पाहायचंय. जास्त वेळ घेऊ नका. हापूस ऍग्रो आपण वारंवार एक्स्ट्रा टाइम इथे घेतला जातोय, आपल्याला ठराविक टाइम इथे दिला गेलाय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. हापूस ऍग्रो सामनाधिकारी आपलं लक्ष कृपया याच्यावरती असू द्या. आणि या दरम्यान फलंदाजांमध्ये ही चर्चा चालली. लॅबो यावेळी दिवेश काही सूचना देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु यावेळी मंदार सनगरे बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय. अमान षटक क्रमांक 14. राईट आर्म राऊंड द विकेट समोर आहे. यावेळी लॅबो मैदानात टिकून राहतोय आणि त्यावर टिकून राहिल्यामुळे एक चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळेल का हे ते आपल्याला पाहायचंय. अमान मिरकरवाड्याचा हा खेळाडू दमदार कामगिरी यानेही प्रत्येक स्पर्धेमध्ये करून दाखवले आणि त्याचमुळे त्याला प्लेइंग 9 मध्ये इथे खेळण्याची संधी मिळाली. अमानचा पहिला चेंडू समोर आहे. लॅबो पाहूया कशा पद्धतीने पहिला चेंडू इथे खेळून काढेल. लेग स्लिपला मंदारला इथे कंटिन्यू ठेवलं गेलंय. फील्ड जर आपण पाहिले तर बाउंड्री आणि सिक्सर इथे कव्हर करण्याचा आहे ते प्रयत्न, परंतु यावेळी मंदारला शॉर्ट पॉइंट वरती आणलं गेले. राऊंड द विकेट. अमान टू लॅबो हे एक द्वंद्व इथे पाहायला मिळतं. एक रत्नागिरीचा स्वीतारा तर दुसरा समोर आहे तो कल्याणचा स्वीतारा. यावेळी टाकलेला बॅक हँड डिलिव्हरी ऑफ स्टिकच्या बाहेर. बाह्य सफल डिक्लेअर झोन मध्ये बाईच्या स्वरूपात मिळता येते. 1+2 3 धावा इथे मिळतील. खराब दिशा इथे पाहायला मिळाली. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर फेकला गेलेला हा बॉल. बाई ही कॅरी करू शकला नाही, रोखू शकला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1+2 3 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल अमान टू लॅबो. अमानवरती थोडासा दबाव, परंतु यावेळी लॅबो पाहूया. फुलटॉ चेंडू मनगणाचा केला वापर. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलंय. पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्या चेंडू आहे, त्यामुळे मलाही इथे 2 धावाच मिळतील आणि 2 धाब्याने धावसंख्या इथे पुढे पोहोचते 32 या अंकावरती. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. अमान बॉलिंग मार्गवरती आहे. राईट राऊंड द विकेट मारा करतोय. समोर आहे लॅबो. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, दाखवले दिशा. शानदार सुरुवात या षटकाची लॅबोच्या माध्यमातून इथे केली गेले. पुढचा चेंडू अमानचा. अमान टू लॅबो. यावेळी टाकलेला बॉल बॅक हँड आहे. वन्स अगेन यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळ. क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. एकदम गळ्याचा फलट होते. एक धाव इथे मिळेल, परंतु यावेळी जर या जोडीकडनं पाहिलं तर प्रत्येक बॉल वरती धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच महत्वाचं आहे. चौकार षटकार लगावला म्हणजे क्रिकेट नाहीये, तर क्रिकेट म्हणजे काय? प्रत्येक बॉल वरती संघावरती धाव कशी जोडली जाईल हा प्रयत्न करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून इथे पाहायला मिळालंय. अमान विरुद्ध टॅटू. रत्नागिरीचे दोन्ही लोकल बॉय यावेळी आपल्याला एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वारंवार बातचीत इथे केली जाते. बेस्ट फिल्डर बेस्ट ठिकाणी इथे निश्चितच जोडले जातात. मंदार सनगरे यावेळी शॉर्ट पॉइंटला आणलं गेलंय. स्क्वेअर लेगला थोडस वाईड आहे. मिड विकेट त्याचबरोबर मिड ऑफला इथे चांगल्या उंचीचा जासिमला इथे ठेवलं गेलं जेणेकरून षटकार लोकण्याचा असेल इथे प्रयत्न. अमानचा हा बॉल टॅटू साठी. टॅटू तयार. फुल टॉस चेंडू बॅटची एज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल गेली. फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी झाला. डिक्लेअर झोन आहे तिथे, त्यामुळे मिळतील इथे फक्त आणि फक्त 2 धावा. चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. तेवढाच वेगवान आता चेंडू पाहायला मिळालाय तो मानच्या माध्यमातून. चांगली कामगिरी, परंतु तेवढाच सरस खेळ टॅटू इथे करताना दिसतोय. फील्ड मध्ये पुन्हा एकदा इथे बदल पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू घेऊन अमान ऑन दी मार्क. राईट हँड राऊंड द विकेट आहे. भाई वारंवार फील्ड वरती लक्ष देतोय. धावा इथे रोखायचे आहेत. प्रतीकला इथे रोखायचं आहे. लॅबोला इथे रोखायचं आहे. त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण इथे बदललं जाईल. अमान नेक्स्ट बॉल घेऊन यावी फेकलेला बॉल परफेक्ट यॉर्क आहे. इथे ब्रह्मास्त्र वापरले गेले. रन आउट करण्यासाठी केला गेला प्रयत्न, परंतु इथे रन क्लिअर केली जाते. एक चांगलं रन आणि टर्न तुम्ही कशा पद्धतीने करता याला खूप इथे महत्व असतं आणि ते इथे परफेक्टली पाहायला मिळालं. त्यामुळे सक्सेसफुली घेतली गेलेली 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा अमान बॉलिंग मार्गवरती. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला यावेळी लॅबोला पाहायला मिळेल.
फील्ड पुन्हा एकदा बदलला जातोय. किरण शिंदे यावेळी चर्चा करतोय. धावसंख्या 36, 36 धावा. फर्स्ट इनिंगचा सुरू आहे इथे सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा, फिल्डिंग करण्याचा घेतला गेला होता निर्णय. त्रिमुखी कोळंबेची सलामीची जोडी आणि त्याचबरोबर दिवेश यावेळी सोस्यात गारद झाला आणि त्यानंतर टॅटू मैदानाच्या आतमध्ये आला. चांगला खेळ इथे रंगलाय. अमान पुढचा चेंडू घेऊन आहे. पुन्हा एकदा इन स्पिन चेंडू आणि इथे रनआउट होईल. इथे रनआउट होईल. सुसाईड इथे पाहायला मिळाली. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. यस, थँक्यू. न्यू बॅटर उतेश वारंग. एक पर्व एक दशक ज्याने गाजवला असा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला इथे खेळताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला लॅबो इथे सज्ज होतोय. बॉलिंग मार्गवरती इथे किरण वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून चौथं षटक घेऊन 5वं षटक घेऊन शेवटचं षटक घेऊन इथे दाखल झालाय. लॅबो यानंतर या शेवटच्या 5 चेंडूवरती कशा पद्धतीने करेल प्रहार, कशा पद्धतीने करेल हमला हे इथे पाहायचंय. ऑफसाईडच्या लेग्स आहेत 3. शॉर्ट कव्हर पॉइंटला इथे आपण जर पाहिलं तर यावेळी मंदार सनगरेल इथे घेतलं गेलंय. किरण शिंदेचा पहिला बॉल लॅबोसाठी. लॅबो तयार. यावेळी फेकलेला हा बॉल फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंज ऑफ फेस होता, गती कमी होती. लॅबोला थोडेसे कष्ट घ्यावे लागले. स्वीप शॉट खेळलाय, दिशा दिले. 2 धावा इथे निश्चितच मिळतील. 2 धावेने धावसंख्या पोहोचेल यावी 38 या अंकावरती. यावेळी बॅट अँड बॉल यांच्यावरले एक चांगला संगम इथे पाहायला मिळतोय. कोणतेही मोठे फटके वारंवार इथे पाहायला मिळाले नाहीत, परंतु चांगलं रोखलं गेले. यावेळी षटकार मग पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर कम्प्लिटली सिंगल डबल वरती चाललेली धावसंख्या इथे पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. यावेळी फेकलेला हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर दिशा दिले. ब्लेड ओपन केलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला ढकललंय. 2 धावा इथे मिळतात. सलग 2 चेंडूवरती 2-2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेत. शेवटपर्यंत टिकून राहण्याचा इथे प्रयत्न आहे लॅबोचा आणि त्यानंतर उरलेल्या चेंडूमध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न करेल का अशाच 2-2 धावा घेत स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करताना इथे आपल्याला लॅबो पाहायला मिळेल. एका बाजूला डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला कल्याण यांच्यामध्ये चाललेलं हे युद्ध आणि यावेळी फेकला गेलेला हा बॉल इन स्विंग आहे. फटका मिस झालाय. मिड विकेटला आहे तो इबाद मोगल. इबादने केला इथे फील्ड बॉल. एकही धाव इथे मिळत नाही. येतोय इथे डॉट बॉल. डॉट बॉल येतोय म्हणजेच बॉलर इथे कमबॅक करताना दिसेल. प्रत्येक रन प्रत्येक बॉल इथे खूप महत्वाचा आहे. येणारे चेंडू असतील इथे 2. या 2 चेंडू मध्ये आणखी किती संघाच्या धावा जोडल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये ते इथे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा किरण शिंदेचा हा बॉल यावेळी फेकला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. पुन्हा एकदा दिशा देण्याचा इथे प्रयत्न. दाद मागितली जाते. येतो इथे वाईट बॉल. स्क्वेअर मारा. खूपच बाहेर फेकला गेलेला हा बॉल होता. शेवटपर्यंत नजर रोखून होता तो लॅबो. त्यानंतर बॉल लेफ्ट केला गेलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या पुढे सरकते 41 अंकावरती. किरण शिंदे पुढचा चेंडू घेऊन यावेळी पाहायचंय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवल्या. महत्वाचा मोरा. लॅबो बॅक टू पॅव्हिलियन. 3रा धक्का इथे मिळतोय त्रिमुखी कोळंबे संघाला. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे किरण शिंदे सज्ज होईल. धावसंख्या आहे 3 गडी बाद 41. लॅबो यावेळी क्लीन बॉल झालाय. स्वीप शॉट खेळायचा होता. बॅट बॉलचं प्रॉपरली कनेक्शन इथे झालं नाही. यष्टनवरती जाऊन आदळलाय बॉल. 3रा धक्का इथे मिळालाय. यावेळी त्रिमुखी कोळंबे संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पर्णिकेश आहे. मिस्टर परफेक्ट अंडर क्रिकेट मधील हा खेळाडू
लाजवाब क्रिकेट याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम पेठ किल्लाचा हा खेळाडू समोर आहे. किरण शिंदे डोंबिवलीचा सितारा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायचं किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. चर्चा केली गेली. इबाद मुघल आणि पांडा यांनी काही सूचना इथे दिल्या आहेत. फर्स्ट इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन किरण शिंदे समोर आहे. परिणिकेशी ते तयार होतोय. हा फेकला गेलेला बॉल ऑस्टिकच्या बाहेर आहे. शॉट खेळ चांगल्या उंचीचा खेळाडू तिथे आहे सज्ज. येतोय शेवटचा डॉट बॉल आणि इथे रन आउट होतोय परिणिकेशी. 5 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 4 गडी बाद 41-42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. कोण जिंकणार कोण हरणार हे आपल्याला काहीच वेळात इथे पाहायला मिळणार. ऐकूया सेकंड इनिंग सरदार शेख यांच्या मधुर आवाजामध्ये. तोपर्यंत मी घेतो इथे विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत राहा अनुभवत राहा SPL 2024. थैंक यू डीजे. तो दर्शक तो मजा ले रहे हैं इस प्रतियोगिता का, लेकिन लकी ड्रॉ कूपन यहाँ से अब निकाला जाएगा मोबाइल के लिए. ब्रांडेड मोबाइल. जी हाँ, इसकी खासियत है मोबाइल की मैं बताना चाहूंगा. जो भी जीतेगा इस मोबाइल को, एक खासियत है इस मोबाइल में, उसमें एक ट्रैकर लगाया हुआ है. जहां कहीं भी आप रहोगे पता चलेगा घर वालों को कि आप कहां पर हो. झूठ नहीं बोल सकते. और दूसरी खासियत यह है चार्जिंग करने के बाद, देखिए ये सबसे बड़ी खासियत है, चार्जिंग करने के बाद खत्म होने तक वो बैटरी चलेगी. ये दूसरी खासियत है. ठीक है, देखेंगे मोबाइल कौन जीतता है. ट्रैकर 100% है, ये सही बात है. दूसरी बात मैंने ऐसे कही दी थी, जो भी जीतेगा वो समझ ले. और जैसे आपको अगर वो ट्रैकर निकालना है तो आप मैकेनिक के पास जाकर वो ट्रैकर निकाल सकते हैं. तो ये विनर कौन रहेगा देखना होगा. त्याचबरोबर टीम सपोर्टर्स आपल्याला विनंती आहे जे आमच्या मंचाच्या पाठीमागे फटाके लावत आहेत, जरा कृपया तेवढी काळजी घ्या. कारण आपले सहकारी मित्र काही मंचावरती आहेत, काही दर्शक म्हणून आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे तेवढी काळजी मित्रांनो घ्या. कोणत्याही स्पर्धेला गाळबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वजण घ्यायला अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की थोड्याशा दूरवरती आपण फटाक्या इथे वाजवण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. आणि त्याने आत्ताच नवीन मोबाईल घेतला असा आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. मेहमान नवाजी करने के बाद ऊपर वाला क्या क्या देता है. जी हाँ, इसके लिए जोरदार ताली होनी चाहिए. दासों का दास हमारा दोस्त तुलसीदास पवार इस मोबाइल के विनर बने. क्या बात है. थैंक यू डीजे. तुलसीदास भाई, आपने मुझसे एक झूठ बात कही. मैंने कल आपसे सवाल किया था, आपने लकी ड्रॉ कूपन लिया, आपने कहा था नहीं, चोरी पकड़ी गई. देखिए, और मोबाइल लेकर गए. जोरदार ताली होनी चाहिए तुलसीदास के लिए. चलिए बीच मैदान में. देखिए, कभी कभी झूठ बोलना भी सही साबित होता है. अच्छा, हम सच बोलकर फंसते हैं. मैंने कहा 15 टिकटें लिए, अभी तक मेरा नहीं आया. उसने 5 ली थी, उसको लगा. ऊपर वाले थोड़ा सा इधर भी देख ले. ओके, ठीक है. दर्शकों, एसपीएल के लिए एक बार जोरदार तालियां मिलनी चाहिए दोस्तों. मजा आ रहा है. 42 रन जरूर चाहिए, लेकिन उससे पहले हमारे दोस्त तुलसीदास पवार, इनको यहां पर जो है ये ब्रांडेड है, फंस गए, पूरी तरीके से फंस गए. ये ट्रैकर वाला मोबाइल उनको जाएगा. जी हाँ, थैंक यू सो मच डीजे. थैंक यू सो मच फॉर प्रीमियर लीग 2024 सीजन 19 में मैं सरदार शेख तमाम दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. फिर भी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा दोस्तों, अब तक बाराशीट मेकर साहब इन्होंने 19 टू व्हीलर जो है स्पॉन्सर की है, तो इनके लिए जोरदार तालियां बजनी चाहिए दोस्तों. और उनका एक ड्रीम है कि एक प्रतियोगिता में आपको 4 व्हीलर भी दिखाई देगी. ये सब कुछ जो है गुलदस्ते में है, और इंशाल्लाह आने वाले समय में ये 4 व्हीलर का सपना भी किसी एक खिलाड़ी का पूरा होने जा रहा है. थैंक यू सो मच मेकर साहब, आप इस तरीके से सपोर्ट कर रहे हैं. और चलते हैं सेकेंड इनिंग में. हापुस एग्रो और शिरगांव टीम को 42 रन बनाने हैं 25 गेंदों पर. एक ओवर ज्यादा कर लिया. इस बीच लेग ब्रेक गेंद की थी दिवेश से, पिछले मैच का हीरो जिसने कमाल की बल्लेबाजी की थी. तो छोटे टोटल को जरूर मशक्कत करनी पड़ी, लेकिन 2 गेंदों पर 3 रनों की जरूरत थी, तब टैप करते हुए चौका जड़ा था. वही दिवेश अब पहला ओवर लेकर आया. पहली गेंद डाटा टीवी. स्ट्राइकिंग एंड पर अमान, बहुत ही शातिर खिलाड़ी, उभरता हुआ सितारा शिरगांव टीम का. तो दोनों टीमों के ओनर ने बताया अपनी टीम का बहुत ही अच्छा सफर रहा है. बहुत ही अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर प्रतीक कुड़ो के दस्तानों में जाती हुई डर गेंद आती हुई. शोर शराबा बढ़ेगा, बहुत कुछ हल्ला होने वाला है, क्योंकि खचाखच भरा हुआ स्टेडियम इस मैच के इंतजार में अब तक जो था वो समय अब आया है. ये सेकेंड इनिंग जैसे जैसे आगे चलेगी वैसे वैसे दर्शकों में कुसुर फुसुर होगी, बातचीत होगी, कमेंट्स होंगे, होना चाहिए लेकिन अच्छे. और यही आपके कमेंट्स, यही तालियां, यही सीटियां आपके खिलाड़ी का भरोसा पूरा करेंगे. दिवेश बैकअप द हैंड से गेंदबाजी करते हैं. हालांकि रफ्तार इनके पास नहीं है, लेकिन लाइनों लेन को बढ़िया मेंटेन करने के लिए इनको जाना जाता है. जिस तरीके से अब तक उन्होंने इस पूरी प्रतियोगिता में गेंदबाजी की है, काबिले तारीफ.
फिर से एक बार राइट आर्म अराउंड विकेट से। इस ओवर की अगली गेंद अमान काजमी के लिए 42 रन ने छोटा सा लक्ष्य लगा। इस बार क्या जबरदस्त गेंद थी, सीधा विकेट में टकराई अमान काजमी। बैक टू द थँक यू डीजे. जिथून प्रवेशद्वार आहे, जिथे जे आमचे समर्थक आहेत, आपल्याला विनंती करतो सेलिब्रेशन करा. खेळाडूला तरी आतमध्ये जाऊ द्या. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेलिब्रेशन करण्याची संधी प्राप्त होईल. नक्कीच मी हे वाक्य वापरणार नाही, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, जवळजवळ 2 वाजलेले आहेत आणि सर्वांना उत्कंठा लागून राहिली की कोण चॅम्पियन बनणार. चॅम्पियन निश्चितच तो संघ बनेल जो या वेळेला सुंदर क्रिकेट खेळेल. दिवेश इस समय गेंदबाजी के लिए आते हैं किरण शिंदे, इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है, देखना होगा हुकूमत यहाँ पर करते या नहीं. और इस समय दिवेश की शानदार गेंदबाजी चलती हुई अब तक देखा जाए तो 3 गेंदें उन्होंने किए, कोई रन नहीं खर्च किया, 1 विकेट अमान काजी को डगआउट को रवाना किया है. किरण शिंदे के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, फाइनल मुकाबला है. जिंदगी में कुछ पल आते हैं, कुछ पल के लिए, उनमें से ये पल रहेंगे. और यहां से अगर आप अपने बल्लेबाजी का जलवा बिखेर तो अब स्टार से सुपरस्टार बनोगे. जितने भी आइकॉन खिलाड़ी हैं, आप पर बहुत बड़ी जिम्मेदारी है. और उनमें से यहाँ पर जो है किरण शिंदे, ये आइकॉन खिलाड़ी इस समय हापुस एग्रो और शिरगांव की ओर से खेलते हुए जरूर नजर आएंगे. बहुत ज्यादा उम्मीदें हैं, उस उम्मीद पर खरा उतरना होगा. चलिए चलते हैं मैच के दरमियान. किरण शिंदे स्टैकिंग एंड पर, जहां जहां नजरें जा रही वहां वहां दर्शक इस मैच का मजा ले रहे, और लेना भी चाहिए. बहुत बड़ी प्रतियोगिता है और इस प्रतियोगिता में विनर कौन सी टीम बनेगी आने वाले चंद लम्हों में आपको पता चलेगा. दिवेश इस ओवर की अगली गेंद करेंगे किरण शिंदे के लिए, जिनका बहुत ही अच्छा बोलबाला रहा है. लक्ष्मण की काफी बाहर, इशारा आएगा वाइड का. रन संख्या बढ़ेगी इस वाइड के साथ 1 रन, 1 विकेट के नुकसान पर. अतिरिक्त रूप से खाता जरूर खुला है और ये 1-1 रन चैंपियन की ओर जरूर लेकर जाएगा. हापुस एग्रो और शिरगांव टीम. अभी अभी बाबर शेख में प्रतियोगिता हुई थी, उसमें भी सर ने कहा कि अपनी टीम चैंपियन बनी है. हापुस एग्रो गुड़े बटार टीम खेल रही थी, तो इस समय भी कि यहां से चैंपियन बनेगी देखना होगा. धीमी गेंद थी, कट किया था, मौका जरूर है, अच्छी फील्डिंग, रन लेना चाहते तू मैं, और इस समय ये विकेट मिलता हुआ अप एंड बैक टू द पवेलियन. बहुत ही शानदार खेल यहां पर चलता हुआ नजर आ रहा है. दूसरा विकेट गिरा. अगर यहां से रन लेने की कोई जरूरत थी तो कुछ दर्शक कहेंगे हाँ, कुछ दर्शक कहेंगे ना. मैं तो कहूंगा ये जो है 40-60 वाला मामला है, क्योंकि 60% दर्शक कहेंगे जी हाँ
नहीं लेना चाहिए था। 40% दर्शक कहेंगे जी हाँ लेना चाहिए था, लेकिन ये मोमेंट है, ये क्रूशियल मोमेंट है, ये गर्माहट वाला मोमेंट है, यहाँ पर आपको संभल कर खेलना होगा। दिवेश की अगली गेंद है, सामने रहेंगे किरण शिंदे, बैक ऑफ द हैंड से खेलना चाहते थे, लेकिन इस समय डिक्लेयर क्षेत्र में जाएगी 2 रनों के लिए। रन संख्या बढ़ेगी इससे 2 रनों के साथ, 3 रन और विकेट जा चुके इस समय 2। पहला ओवर समाप्त होता हुआ। डीजे थैंक यू डीजे। अब पूरी जिम्मेदारी किरण शिंदे और जासिम काजी के ऊपर है। जासिम काजी एक मैच विनर बल्लेबाज, स्ट्राइकिंग एंड पर है, उनकी बल्लेबाजी चलना बहुत ज्यादा जरूरी है। प्रतीक कुड़व यानी कि टैटू गेंदबाजी के लिए आते हुए, और उनकी काफी बाहर गेंद थी, टैप करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में इतना अच्छा संपर्क नहीं, डॉट गेंद आते हुए शोर शराबा चल रहा है। जी हाँ, क्यों ना हो, अपनी टीम जब अच्छा प्रदर्शन करती है तो ऐसे शोर की उम्मीद होती है, और कोशिश यहाँ पर वही कर रहे हैं हर डॉट गेंद के साथ, यहाँ पर जो शोर शराबा हो। डॉट गेंद से यहाँ पर ओवर की शुरुआत हुई है, 3 रन बने हैं और 39 रनों की जरूरत है। इस बार लंबा स्ट्रोक देना चाहते थे, स्टंप के काफी ज्यादा बाहर, वाइड का इशारा आएगा। रन संख्या बनेगी 4 रन, 2 विकेटों के नुकसान पर। मैच आखिरी गेंद तक जब तक नहीं करेंगे तब तक मैच खत्म नहीं होगा, क्योंकि दम कम रखते हैं दूसरी ओर बल्लेबाज रन बनाने के लिए और गेंदबाज भी रनों को डिपेंड करने का। तो एक टशन वाला मुकाबला जरूर देखने को मिलेगा। हल्के हाथों से जरूर खेला है, कोई दिक्कत नहीं है। रुतेश वारंग मैन फ्रॉम मांडवी इस समय जो है गेंद को फील्ड करते हुए डॉट गेंद, और जिस तरीके से गेंदबाजी अब तक चली है ये कहीं ना कहीं त्रिमूर्ति कोंडे टीम के खेमे में खुशी की लहर साबित करने वाली गेंद थी। बहुत ही अच्छी गेंद थी, पैरों पर गेंद टकराई थी, डॉट गेंद आती हुई, प्रेशर हर गेंद के ऊपर आता हुआ नजर आ रहा है। लेकिन ये 5-5 ओवर का मुकाबला है, इतनी आसानी के साथ समाप्त होने वाला नहीं है। जिस तरीके से इससे पहले वाला मुकाबला आपने देखा था त्रिमुखी कोंडे और ऑल बिरकौड़ के दरमियान, वैसा ये मुकाबला होने वाला है। आपकी सोच है वो बदलना है, क्योंकि ये मैच बहुत ज्यादा रॉन्ग टकरे कर देने वाला है और यहाँ पर सोचने के लिए मजबूर कर देने वाला है। दर्शकों के इस भीड़ ने और ज्यादा गर्माहट पैदा की है। इस समय विकेट मिलती हुई थैंक यू डीजे। जी हाँ जी हाँ, मजा आने वाला है। विवाद मोगल आते हुए बीच मैदान में एक गेम चेंजर खिलाड़ी। रन संख्या की अगर बात की जाए तो कुल मिलाकर बनी हुई सिर्फ और सिर्फ 4 रन, और यहां से जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पथ पर है, एक अच्छा ओवर फिर से एक बार मैच में लाएगा यहां से हापुस एग्रो और श्रीगांव टीम को। मजा आने वाला है, बहुत ही अच्छा मैच चल रहा है और इस ओवर की अभी भी गेंदें शेष है 1, यानी कि कुल मिलाकर 9 गेंदों पर अब तक 4 रन खर्च किए हैं और 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करने में कामयाब हुए। अमान काजी बोल्ड आउट के शिकार बने, अफान रन आउट के शिकार बने और अब जासिम काजी बोल्ड आउट के शिकार बने। लेकिन यहां से किसी एक बल्लेबाज को जिम्मेदारी लेनी होगी इस फाइनल मुकाबले में। दूसरी ओर के आखिरी गेंद लेकर टैटू सामने रहेंगे इबाद, एक अच्छे खिलाड़ी इस समय स्वीप अटेम्प्ट किया है और इस बीच और एक विकेट मिलता हुआ इबाद में बॉल बैक टू द पेविलियन, विकेट मिलता हुआ।
चलिए चलते मैच के दरमियान। अब इस मैच में और ज्यादा रोमांच बढ़ रहा है क्योंकि दर्शकों में शोर शराबा चल रहा है। किरण शिंदे की अब बल्लेबाजी होना बहुत ज्यादा जरूरी है हाफिज एग्रो ऑल शिरगांव टीम के लिए। प्रवीण आए हैं इस समय लेफ्ट आर्म अराउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे किरण शिंदे। देखना होगा ओवर पिच गेंद पे हल्के हाथों से खेला अपने फलक में फील करते हुए डॉट गेंद आते हुए जैसे जैसे गेंद डॉट जा रही है वैसे वैसे जीतने की यहाँ पर जो उम्मीद जग रही है। 42 रन ये बहुत छोटा लक्ष्य 5 ओवर में, लेकिन किसी एक बल्लेबाज का चलना बहुत ज्यादा जरूरी है। तो कौन रहेगा? शिवम रहेगा ये यहाँ से किरण शिंदे। देखना होगा उम्मीद की किरण लेकर किरण बीच मैदान में बल्लेबाजी कर रहे। प्रवीण लेफ्ट आर्म गेंदबाज है। इस ओवर में कम से कम 10-12 रन आना बहुत ज्यादा जरूरी है। देखना होगा कितने रन बटोर लेते हैं। इस बार ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला है ऋषि को और विकेट मिलता हुआ। थैंक यू डीजे। 5 विकेट जा चुके हैं। अब भाई शेट्टी 9 सेकंड पर आते हुए देखना होगा इस समय। अब प्रवीण गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार सज्ज होते हुए रन संख्या सिर्फ 4 रन बने हैं और अच्छे यहाँ पर जो रन बटोरने होंगे। उम्मीद नहीं छोड़नी चाहिए। उम्मीद अगर यहाँ से निकल जाती तो मैच भी बहुत ज्यादा दूर जाएगा। कुछ मोमेंट पर गलतियां हुई, उस गलती को कम बैक करने का मौका नहीं दिया। यहाँ से कोई टीम ने इलेक्शन के काफी बाहर है। वाइड +2 है और 3 रन जुड़ते हुए रन संख्या बनेगी 207 रन बने हैं। जी हाँ 7 रन बने, 35 रनों की और जरूरत है। शिवम देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते। प्रवीण है इस ओवर में क्या चौके छक्के जड़े जाएंगे, देखने वाली बात रहेगी। इस ओवर की अगली गेंद शिवम के लिए फुलटास गेंद पे लंबा स्ट्रोक जरूर खेला है। सीधा फील्डर के दस्तार है। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। डॉट गेंद आते हुए हर डॉट गेंद पर सेलिब्रेशन मनाया जा रहा है टीमों की कोयले की ओर से। और जिस तरीके का अब तक का सफर रहा है दोनों भी टीमों का काबिल तारीफ है। इस ग्रैंड फिनाले को अपने नाम करने की कोशिश यहाँ पर चल रही है। और एक डॉट गेंद आते हुए हर डॉट गेंद परेशानियों का कारण बनती हुई वापिस एग्रो और शिरगांव टीम के लिए। जी हाँ प्रवीण ने नफीतुरी गेंदबाजी की। अब तक 5 विकेट चले गए। डबल अंक का यहाँ पर स्कोर कार्ड भी पार नहीं कर पाई है। लेक्सम के काफी बाहर थी। जबरदस्त है यहाँ पर विकेट कीपिंग देखने को मिली है। वाइड का इशारा आता हुआ और एक रन जुड़ेगा। इस समय फुल टॉस गेंद की बढ़िया स्ट्रोक खेला है और काफी समय बाद ये चौका निकल रहा है। और इस चौके के साथ रन संख्या बनती हुई 12 रन 5 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। 12 रन बने हैं। 10 गेंदों पर 30 रनों की जरूरत है। दिवेश आए हैं जिन्होंने पहला ओवर काफी जबरदस्त किया था और इस समय अब स्ट्राइकिंग पर भाई शेटे इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है और काफी अच्छी पारियां भी खेल चुके हैं। अगर यहां से इस मुकाबले को ले जाते हैं तो बहुत बड़ी उपलब्धि होगी इनकी टीम के लिए। ये फाइनल का मुकाबला है और इस फाइनल के मुकाबले में देखना होगा किस तरीके की बल्लेबाजी यहां पर करने में कामयाब होते हैं। दिवेश की ये चौथी ओवर 10 गेंदे 30 रनों की जरूरत है। 30 रन चाहिए यानी कि कुल मिलाकर हर गेंद पर 3 रन बनने ही चाहिए। लेकिन यहाँ से तकरीबन देखा जाए तो 5 छक्के जड़ने होंगे मुकाबले को जीतने के लिए। से गेंद की टैप किया गया है, रोकने में कामयाब रहे। कमाल की फील्डिंग। इस समय नो का इशारा जरूर आया। 9+6 ऐसा बन सकता था लेकिन अच्छी फील्डिंग कैप्टन की।
कैप्टन बाओ इस समय आप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में देख सकते हैं, 1 रन जुड़ेगा, रन संख्या बनेगी 213 रन, 29 रन दूर है, मैच खत्म नहीं हुआ, मौका था भाई शेट्टी के पास छक्का जड़ने का, लेकिन उतनी बेहतरीन फील्डिंग कैप्टन की देखने को मिली और इसी से साफ जाहिर होता हुआ जान जोखिम में डालते हुए ये रन को रोकने का प्रयास यहां पर करेंगे। उसकी अगली गेंद इस बार भी टैप किया है, लेकिन ताकत थोड़ी सी कम गिरती हुई नजर आ रही और एक अच्छी फील्डिंग देखने को मिली है और एक डॉट गेंद आते हुए, डॉट गेंदें परेशानियों का सबब बनेगी, डॉट गेंदें परेशानियों का कारण बनेगी और डॉट गेंदें त्रिमुखी कॉर्नर टीम को जीत के करीब लेकर जाएगी। बढ़िया यहां पर अब तक फील्डिंग और गेंदबाजी रही है और इस समय भाई शेटे कितने रन इस ओवर में बनाते देखना होगा। रन संख्या कुल मिलाकर अभी भी रुकी हुई सिर्फ और सिर्फ 13 रनों पर। इस ओवर की विदेश की अगली गेंद भाई शेटे के लिए, इस बार ओवर पिच गेंद बढ़िया शॉट खेला है, इस बार इस गेंद को रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, ये छक्का लगता हुआ और इस 6 रनों के साथ रन संख्या बनेगी 200, इस समय 19वां। थैंक यू डीजे। जी हाँ, रन संख्या बढ़ी है 19 रन, यहां से आप जीतने के लिए 23 रनों की जरूरत है 8 गेंदों पर। अच्छी बल्लेबाजी कर रहे और भाई शेट्टी जानते हैं ऐसी पारी अकेले के लिए बहुत बड़ी जिम्मेदारी है, इस समय उनकी कंधों पर देखना होगा। दिवेश की अगली गेंद भाई के लिए, जड़ में गेंद की थी, सीधा जाएगी विकेट पर और बल्लेबाज भाई शेट्टी थैंक यू डीजे। अक्षय आते हुए देखना होगा, 7 गेंदें 23 रनों की अभी भी जरूरत है। दिवेश की अगली गेंद का मुकाबला करेंगे। इस समय बहुत ही अच्छी गेंद थी और एक विकेट मिलता हुआ, अक्षय बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। तो अब बची हुई गेंदें हैं इस समय कुल मिलाकर इनिंग की 6 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है और ये आखिरी विकेट बीच मैदान में दिवेश इस ओवर की आखिरी गेंद करेंगे। मुन्नार सनगर स्ट्राइकिंग एंड पर इस समय हल्के हाथों से खेला है और अच्छी फील्डिंग यहाँ पर ऋषि द्वारा देखने को मिली। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति हुई। अब 5 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। थैंक यू डीजे। त्रिमुखी कॉम्बे टीम के सभी समर्थक यहाँ पर जो है यहाँ बहुत ज्यादा यहाँ पर जश्न मनाते हुए पहले से 5 गेंद 23 रनों की जरूरत है। इस समय लैबो आते हुए गेंदबाजी के लिए राइट पैर में राउंड देकर से गेंदबाजी करेंगे और शिवम स्ट्राइकिंग एंड पर स्लोडी जा रही है। इस समय सभी समर्थकों को शांत रहने की और इसी के साथ त्रिमुखी कॉम्बैट टीम ने एसपीएल 2024 सीजन 19 को अपने नाम किया है।
हॅलो येस थँक्यू. जय हनुमान क्रिकेट क्लब अंतिम विजेता त्रिमुखी कोळंबे संघ आपल्याला पाहायला भेटलाय. कॉंग्रॅच्युलेशन त्रिमुखी संघ, आपण या 2024-19 पर्वामध्ये अंतिम विजेतापणी पदार्पण केल्याबद्दल चर्चा स्वागत असेल. त्याप्रमाणे वेल्डर मित्रांनो, कोणीतरी जिंकल्याशिवाय कोणीतरी हरत नाहीये. हापूस ऍग्रो आपण लढलात, शेवटपर्यंत लढलात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण हरलात. आणि जरूर त्रिमुखी कोळंबे रवींद्र भातडे सर गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत होते आणि प्रयत्नांचं फळ आता त्यांच्या बाजूने लागताना पाहायला भेटेल. जरूर ऐकून पाहायला भेटला. दिवेशने अंतिम क्षणी अंतिम गोलंदाजी काय असते ती जादू दाखवली आणि त्यानंतर पदार्पण केलेलं पाहायला भेटेल. त्या सोमेश्वर प्रीमियर लीग मधला अंतिम विजेता संघ म्हणून जो गावला आपल्याला पाहायला भेटलाय त्रिमुखी कोळंबे. संघ मालक रवींद्रनाथ भातडे यांच्या चेहऱ्यावरती ही जरूर स्मित असेल. गेले कित्येक वर्ष त्यांनी प्रयत्न करताना पाहायला भेटले आणि प्रयत्नांचा फळ त्यांच्या बाजूने येताना पाहायला भेटलं. जरूर खुशीचं वातावरण आता असेल. सर्वांना विनंती करेन की आपण ग्राउंड त्वरित खाली करायचे. चला सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती करेन की आपण ग्राउंड खाली करा.